तर आज आमचं साहित्य चोरी होता होता वाचलं. तर नमस्कार मंडळी, मी विक्की ब्लॉगर. तसं आज शूटचं मन होतं, त्यामुळे म्हणलं लागलं शूट करून घेऊया, कारण काही दिवस पुढे शूट करता येणार नाही. इथे सिद्धून मला पाठवलेल्या रील्स बघून आमच्या मॅडम काय म्हणतात बघा. माझं नाव सिद्धार्थ भाऊजी सोबत लग्न करा. कारण सिद्धून ब्रेकअपच्या वर मला रील टाकल्या होत्या, त्या तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये दावतो. आणि इथं आलो होतं मित्र, आणि मग म्हणलं व्हिडिओ जरासा टॉप मध्ये होऊ द्या. जिथं मित्र खंबीर तिथे विषय गंभीर. मग काय म्हणलं, चला चालू करूया जरा शूटला. पण उन्हाच्या तडाक्यात तर भूक जोरात लागलेली, पण भावाने आपलं शूट कव्हर केलं आणि आम्ही आलो रंकाळ्यावर आमच्या मॅडमांनी सगळ्या पोलिसनी घालवून टाकलं बाहेर. गणेशनं तर एंट्री अशी घेतलेली की जलवा आहे हमारा. बास म्हणलं, आता लय व्हिडिओ झाल्या, त्यामुळे म्हणलं पहिला पोटाला खाऊया. या गणशानं चालू केलं, मला बुखा तर जोरात लागलेला, मी पण दिला दणका. डायल किया गया नंबर मौजूद नहीं है, कृपया थोड़ी देर बाद फोन करें. कपडे चेंज केलीत, कारण व्हिडिओ आणि दुसरा मारायचा होता. इथं पिक्चरचं शूट असल्यागत आम्ही लय वेळ थांबलो. म्हणलं आता चालू करायचं, चला रील. आणि हे जे शूट झाले ते आपण वेगवेगळं पेजवर टाकणार आहे, त्यामुळे आताच फॉलो करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि आम्ही ज्या ठिकाणी साहित्य ठेवलं होतं तिथनं मावशीने उचलून हे गाडीत टाकलं होतं. मग काय, शेवटी आम्हाला एका काकाने सांगितलं आणि जाऊन पहिला साहित्य काढून घेतलं. तिकडे भावानं घाटाकडे जर व्हिडिओ करायला आला असा तर साहित्य आपल्या नजरेखाली ठेवा, कारण काही माणसं बाहेरून आलेली सुद्धा गाडीत साहित्य टाकतात, जेणेकरून ते आपल्याला कळत सुद्धा नाही. तरी ज्याने आपल्याला साहित्य कोणी नेले ते सांगितले, त्याबद्दल आपण त्या काकाचा आभार पण मानलं. त्यांना आपण काहीतरी थोडं देऊन टाकलं. मग आता भावासनी जायचं होतं बाहेर, त्यामुळे म्हणलं आता जावा कडकडनं. मग काय, इकडे घराकडे आलो तर आम्हाला लावलं पाठी उचलायला. तर चला आता काम करतो, नाहीतर घरातले हाणतील धरून. तर हा ब्लॉग इथे एंड करतो. भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, फॉलो, कमेंट करायला विसरू नका.